जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसत रहा तू वळू नको ना नको पर तू माहेरी पुच पुच होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची श्री निघालाच बाळा? हो का ग मोठे? काय नाही, एक काम होतं. आहेत का 5 मिनिटं? आहेत ना, बोल. हा. हे काय? यातली एक पकड. कशासाठी? मी ना मनातल्या मनात एक संकल्प केलाय. तो पूर्ण होणार का नाही हे बघायचंय मला. मोठी आई, असं काहीही नसतं. असू दे, माझी आपली श्रद्धा. पकड ना एक हात. तुला माहितीये श्री, तू 6वीत असताना खूप आजारी होतास. तुझा ना काही केलं तापच उतरत नव्हता. तेव्हा मी असे मनातल्या मनात खूप संकल्प केले होते. म्हणजे आज डॉक्टरांनी चष्मा नाही घातला तर तुझा ताप उतरणार, किंवा शिवदेबाई घरी आल्या तर तू ठणठणीत बरा होणार. मोठी आई, असं काहीही नसतं. माझा ताप बरा झाला तो औषधांमुळे झाला. माझी आपली श्रद्धा, माझ्या मनाच्या समाधानासाठी. पकड. बर. श्री, सगळं तुझ्या मनासारखं होईल. येऊ? हा. बाय. बाय. इंदू वहिनी, शरी, शरी, सगळं श्रीच्या मनासारखं होईल. मला माहितीये, मी बघत होते. मला सांगा ना, तुम्ही कुठल्या हातासाठी काय धरलं होतं? उजव्या हातासाठी सगळं श्रीच्या मनासारखं होईल. आणि डाव्या? सगळं श्रीच्या मनासारखं होईल. आ आज जर ती बस स्टॉपवर आली तर याचा अर्थ तिलाही माझ्याविषयी तेच वाटतंय जे मला तिच्याविषयी वाटतंय. आणि जर ती नाही आली तर ओ गॉड. नाही जानवी, प्लीज डोंट डू दिस टू मी. प्लीज ये. तुला पाहिल्यापासून असं उगाचच वाटतंय की आपलं नातं जन्माजन्माचं आहे. तू अनोळखी होतीस ना, तेव्हाही मला खूप ओळखीचीच वाटत होतीस. मनानं सतत तुझ्याशी खूप जोडल्यासारखं वाटतंय मला. मनानं सतत तुझ्याशी खूप जोडल्यासारखं का वाटतंय? काहीच होप ठेवायला जागा नसतानाही तुझं माझं नातं आयुष्यभराचं आहे असं का वाटत राहतं? वेडी आशा आहे काही? तू माझ्याशिवाय कुणाचीच नाहीस असं वाटायला काहीही जागा नसताना असं का वाटत राहतं? मन मला सांगत राहतं आणि बुद्धी सावध करत राहते. हो नाही, काय आहे नक्की? मन आणि बुद्धी याच्यामध्ये मी भरडला जातोय का? पण मला एकच माहितीये, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि तुझ्याशिवाय मला माझ्या आयुष्याची कल्पनाही करवत नाही. जान्हवी, प्लीज माझ्यासाठी ये. प्लीज ये.
कशी दिसतेय मी? अगं सांग ना कशी दिसतेय. बेबी, ए तू लेक्चर वगैरे देऊ नको मला आई. मी फक्त एवढंच विचारतेय की मी कशी दिसतेय. ते तेवढ्या पुरतच राहत नाही बेबी. तू दिवसभर त्याचा राग सगळ्यांवर काढत राहतेस. अगं मला काय वेळ लागलाय का आई? बघ, झाली तुझी सुरुवात. तुझ्या प्रत्येक अॅनिव्हर्सरीला माझा जीव थाऱ्यावर नसतो. काहीतरी होणार असं सतत वाटत राहतं. अच्छा, म्हणजे आज माझी अॅनिव्हर्सरी हे लक्षात आहे तुझ्या? तुझ्या प्रत्येक अॅनिव्हर्सरीला काही ना काहीतरी होतं. कशी विसरेन मी? अच्छा, म्हणजे ते सगळं मी करते असं म्हणायचंय का तुला? बेबी, तू करतेस असं नाही मला म्हणायचं. ते होतं. आई मला त्रास होतो. हा त्रास, याचा मार्ग तूच निवडलायस ना. मी सगळं ऐकून घेते ना, म्हणून तू मलाच दूषण देत असतेस. एक तर तू कुणाचं ऐकून घेत नाहीस. तो तुझा स्वभावच नाहीये बेबी. किती वेळा ऐकवणार आहेस मला हे? माझा स्वभाव फटकळ आहे, एक घाव दोन तुकडे करणार आहे. माझा संसार सुद्धा झालेला नाहीये. माझा नवरा असून सुद्धा मला माझ्या आईकडे खितपट पडावं लागतंय असंच म्हणायचंय ना तुला? बेबी, पराचा कावळा करतेस तू. हो बरोबर आहे. माझा स्वभावच आहे ना तो. मीच पराचा कावळा करते. माझ्या नवऱ्याने मोठी मोठी स्वप्न दाखवून मला गरिबीत ठेवलं. साधे 25,000 रुपये कमवायची ऐपत नव्हती त्याची. हे तुला माहित होतं ना बेबी. हो, मग बदलावं ना माणसानी. बेबी, आपण स्वतः बदलणं आपल्या हातात असतं. दुसरा बदलेल या आशेवर निर्णय घेणं ही आपलीच चूक असते ना ग. हो 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 हो, सगळी चूक माझीच आहे. मी प्रेमात पडले, मी लग्न केलं, मी माझ्या नवऱ्याचं घर सोडून आले, सगळं माझं चुकलंय. पण म्हणून तुम्ही मला आज विश पण करणार नाही आहात का? अगं, सगळे घाबरतात या दिवशी तुझ्याशी बोलायला. तुझा मूड ठीक नसतो, चिडचिड करतेस. दिवसभरात कुणाला ना कुणाला तरी तू दुखावतेस. नंतर त्याबद्दल तुला वाईट वाटतं. पण दुखावला गेलेला दुखावलेलाच राहतो ना. आई, हे तू बोलतेस? तू? तुला माहितीये ना ग सगळं? हो ग, पण तुला आता ऍक्सेप्ट करायला हवं. काय 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 एक्सेप्ट करायचं मी? सगळं माझंच चुकलंय हे? का माझं आयुष्य वाया गेलंय हे? इतकी वर्ष झाली मला माझ्या नवऱ्याचं घर सोडून, पण एकदाही माझा नवरा इथे आला नाही ग आणि मला म्हणाला नाही की चल आपण आपल्या घरी जाऊ. काय काय एक्सेप्ट करायचं मी? अगं तुमच्यापेक्षा ना तो श्री बरा. तो अॅनिव्हर्सरीच्या रात्री माझ्याशी बोलतो, मला दोषी न ठरवता तो माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतो. तुमच्यापेक्षा लहान असून सुद्धा, एक पुरुष असून सुद्धा जे त्याला कळतं आई, ते तुम्हाला का कळत नाहीये? निदान आजच्या दिवशी तरी तुम्ही मला समजून नाही का ग घेऊ शकत? आम्ही समजून घेतोय ग, पण तू चिडतेस. आणि का चिडू नको मी? हं? सांग ना, मी का नको चिडू? साधा प्रश्न विचारला होता मी तुला की आई मी कशी दिसते. त्यावर तू म्हणू शकली असतीस ना की बाबा छान, बरी दिसतीये, असं तरी म्हणू शकली असतीस ना गाई? मला कळतंय ग बेबी, सगळं कळतंय. पण अशी चिडचिड करून तुझा नवरा तुला परत घ्यायला येणार आहे का ग? श्री, श्री, इथे काय करतोयस तू? मी ते हे काय? जानवी, मला काहीतरी सांगायचंय तुला. मला पण काहीतरी सांगायचंय तुला. अरे किती भिजलायस तू.
छत्री कुठे आहे? विसरलास ना? पावसाचे दिवस आहे तरी छत्री ठेवत जा ना बरोबर. अग तो मगाशी पाऊस पडला आणि ऍज युजल छत्री विसरलो. सॉरी. बरं इथे काय करतोयस बस स्टॉप पुढे? मी वाट बघत होतो. बसेसचे ना बहुधा प्रॉब्लेम आहेत आज. माझा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झालाय. म्हणजे 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 काही नाही. ए बाय द वे, तुला एवढा उशीर का झाला आज? लॉंग स्टोरी आहे. ए बरं, तू काहीतरी सांगणार होतीस मला, सांग ना. ए तू पण काहीतरी सांगणार होतास, सांग. नाही नाही, लेडीज फर्स्ट, तू सांग. नाही तू, प्लीज प्लीज तू. ओके ओके. जान्हवी, माझं लग्न ठरलंय. मला माझी पार्टनर सापडली. अगं अगं गंमत केली मी. लग्न ही गंमत नसते श्री. पुन्हा अशी गंमत करू नकोस, मला नाही आवडत. ओके ओके, नाही करणार. बरं, तूही काहीतरी सांगणार होतीस मला, सांग ना. मी माझं लग्न मोडलं. काय? नाही म्हणजे ही तुझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे हे जर खरंच असेल ना तर आय एम रिअली हॅपी फॉर यू. अरे खरंच मी माझं लग्न मोडलं. तुम्ही बोलत होता ते बरोबर होतं. इकडे एखादं आईस्क्रीम पार्लर आहे जवळ? आहे इथे जवळच आहे. का रे? अगं इतकी छान बातमी दिलीस, तोंड गोड नको करायला. खूप उशीर झालाय रे, ऑफिसला पोचायचंय. जान्हवी प्लीज. अरे खरंच नको आज, कारण उशीर झालाय. प्लीज. ओके, फक्त 10 मिनिटं. 7 मिनिटं. बरं चल. चल. चहा नकोय घ्या, गोडभर बरं वाटेल. नकोय. दुपारी नीट जेवलात सुद्धा नाही. इंदुवहिनी, मला बोलायची इच्छा नाही आता. तू जा इथून. बरं राहिलं, तुमची इच्छा नाही का बोलायची? मग मी बोलते ना तुमच्याशी. मला काय बोलायला आवडतच. आपली शरयू आहे ना, तिने मेथीचे पराठे खूप छान केलेत. शरूचं बाकी काही असो, पण तिच्या हाताला चव आहे. नर्मदा वहिनी आणि शरयू स्वयंपाक एकदम झकास करतात. आईंचा तसा हात कोणी धरणार नाही, पण आईनी ना नर्मदा वहिनी आणि शरयू ह्यांना ना स्वयंपाकात इतकं छान तरबेज केलं ना की काय विचारू नका. आणि आपली सरू तिथं लिंबू टिंबू. मी म्हंटल सरूला, सरू लग्न करायचं म्हणतेस खरं, पण नवऱ्याच्या मनात जर स्थान मिळवायचं असेल तर तो रस्ता पोटातून जातो. त्यामुळे स्वयंपाक आधी शिकून घे. हो की नाही बेबी वंच? मला काय माहिती, मला टाकली आहे ना नवऱ्यानी. काय बोलताय हे बेबी वंच? काय चुकीचं बोलले मी? इतकी वर्ष लग्नाला झाली माझ्या, पण माझ्या नवऱ्याने एकदाही विचारपूस केली नाही माझी. प्रत्येक अॅनिव्हर्सरीला वाट बघते मी. कधीतरी भेटेल, कधीतरी मला फोन करेल. का हो एवढं मनाला लावून घेऊ? का मनाला लावून घेऊ नको? नवरा जिवंत आहे माझा आणि याच शहरात आहे, तरी सुद्धा विधवेचं जीवन जगते मी. त्यापेक्षा तुझ्यासारखी विधवाच असते ना तर निदान त्रास तरी झाला नसता.
बेबी साहेब, माझं दुःख माझ्यापाशी. तुम्ही नका ना असं अभद्र बोलू. अभद्र जगण्यापेक्षा अभद्र बोललेलं बरं. तुला काय करणार ग? सत्व असून विधवेचं जगणं काय असतं? सदवेची विधवा होणं हे दुःख मी भोगते बेबीवंच. बरं नसतं ते. नका हो असं बोलू. देव करो आणि पैऱ्यावर सुद्धा अशी वेळ येऊ नये. मी काय तुमच्यासारखी फार हुशार नाही. कुणाच्याही वाट्याला येऊ नये हे एवढं मला माझ्या अनुभवावरून तरी कशाला एवढा राईचा पर्वत केला? ही काय वागायची बोलायची पद्धत आहे काही? हो, अजून अल्लड आहे जरा. बाप तर अल्लड नाही ना, जावायचा मान राखायला नको. अहो, त्यांचं डोकं फिरलंय. तो अकाउंटंट भेटल्यापासून. अकाउंटंट? तो बस स्टॉप वरचा मवाली. तो त्याचं काय? काय जावई करून घ्यायचं तर म्हणत नाही ना त्या खेरड्याच्या? तसं काही नाही हो. म्हणजे जान्हवीच्या मनात तसं काही नाहीये, पण त्याला पहिल्यापासून हे मात्र जरा बिथरलेले आहे. हे बघा अनिलराव, हो लहान आहे पोर, अल्लड आहे जरा, मान्य आहे मला. पण तुम्हीच थोडस तिच्या कलाने घेऊन तिला समजून घेऊन राहिलत ना तर ठीक होईल. उगाच आता सगळं जमत आलेलं आहे तर विस्कुट कशाला करायचं? लग्न झाल्यानंतर तुम्हाला काय हवं ते करा तुम्ही. लग्नानंतर उठता लात आणि बसता बुक्की घालून सरळ करणार आहे तिला. तोंडातनं ब्र काढायची विषाद राहिली नाही पाहिजे. त्या बापाकडे तर बघणारच आहे मी. जे काही करायचंय ते लग्नानंतर कर. त्या अकाउंटंटचा पण बंदोबस्त केला पाहिजे. सासूबाई नका काळजी करू तुम्ही. या जगात पैसा फेकला तर वाटेल ते होतं. त्या अकाउंटंटला नाही पळता भोई थोडी केलं ना तर बापाचं नाव लावणार नाही. त्याची नोकरी आणि हातपाय कसे शाबूत राहतात ना तेच बघतो. जान्हवी बाबतीत जरा जपून आणि सबुरीने. बापावर जाम जीव आहे तिचा. बिथरली ना तर सगळंच हातचं जाईल. निघून ते गोखले गृह उद्योगच नाव म्हणालात ना? हो हो, तिथेच अकाउंटंट आहे तो. बघतो मी. निघा. आणि वर म्हणाला पैसे टाकले तर अशा 56 बायका लग्न करतील माझ्याशी. दोन कानाखाली नाही वाजवल्यास त्याच्या? तो असं वागला म्हणून आपण का त्याच्या पातळीला उतरायचं? काय रे, काय झालं? श्री, काय झालं? माझी आजी नेहमी हे वाक्य म्हणत. जान्हवी, कधी कधी ना मला तुझ्यात माझी आजी दिसते. थँक्यू. मग आता आता काय? पुढे काय ठरवलं? सरांना फोन केला मी आणि त्यांना म्हटलं आज जरा उशिराच येईन. श्री, श्री, कसला विचार करतोयस? अनिलचा. त्यांचा का? नाही, माझा विश्वासच बसत नाहीये की एखादा पुरुष बाई बद्दल असं कसं काय बोलू शकतो. तो माझ्या समोर येत नाहीये तेच बरं आहे. आजवर आयुष्यात कधी कोणावरती हात उगारला नाहीये मी, पण तो माणूस माझ्या समोर आला ना तर दोन ठेवून देईन मी त्याच्यावर. सोड ना श्री, अशांना माफ करून टाकायचं. आणि अशीच माणसं जगात जास्त असतात. मी सुटले, इतकंच काय ते समाधान. हे बरं, चल निघूया का? खूप उशीर होतोय. जान्हवी, हा